चौकीदार पदभरती जाहिरातीत आदिवासींसाठी शून्य जागा, आदिवासी संघटना आक्रमक, आदिवासी विकास भवन नाशिक आयुक्तांना निवेदन, आंदोलनाचा इशारा। आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया 2026 चौकीदार गट ड पदासाठी आदिवासी उमेदवारांसाठी शून्य पद ठेवून आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत असल्याकारणाने चौकीदार गट ड पदांची भरती तात्काळ रद्द करावी अशी मागणी बिरसा फायटर्स, आदिवासी युवा संघटना, आदिवासी युवा सेना, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद इत्यादी आदिवासी संघटनांनी आयुक्त, आदिवासी विकास भवन नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे। यावेळी आदिवासी युवा क्रांतीचे ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, आदिवासी युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषदेचे महासचिव रोहिदास होळी, बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, जिल्हाध्यक्ष पंकज वडवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वडवी, दिलीप मुसळदे, जगदीश डुडवे, दिनेश वसावे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासन आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक, आदिवासी विकास भवन नाशिक, जाहिरात क्रमांक आस्था पदभरती 2025 क्र 65 का 28 नाशिक, दिनांक 17 एप्रिल 2026 सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड एकूण 416 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रमशाळेतील सर्व कर्मचारी भरती प्रक्रिया ही पेसा अंतर्गत कायद्यानुसार राबवली जाते। पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेत 100% उमेदवार हे आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमातीचे असणे आवश्यक आहे। असे असताना आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया 2026 मध्ये चौकीदार गट ड पदांसाठीच्या भरतीत एकूण 416 पदांमध्ये अनुसूचित जमातीसाठी 0% आरक्षण दाखवण्यात आले आहे। त्यामुळे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवर हा फार मोठा अन्याय आहे। तसेच आदिवासींच्या राखीव जागावर ही एक प्रकारची गदा आहे। आदिवासींचे आरक्षण नाकारणारी ही भरती प्रक्रिया आहे। म्हणून आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया 2026 चौकीदार गट ड पदासाठी आदिवासी उमेदवारांसाठी 0 पद ठेवून आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत असल्याकारणाने व पेसा कायद्याचे उल्लंघन करणारी ही भरती प्रक्रिया असल्याने चौकीदार गट ड पदांची भरती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी विनंती, अन्यथा आदिवासी संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। आदिवासी विकास भवन नाशिक अंतर्गत सरळ सेवा पदभरती 2026 मध्ये ज्या 416 चौकीदार गट ड पदासाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे, त्या जाहिरातीमध्ये आदिवासी उमेदवारांसाठी 0 पदे दाखवण्यात आलेली आहे। याचा आम्ही तमाम आदिवासी संघटनांतर्फे विरोध करत आहोत। आदिवासी विकास विभाग अंतर्गत ज्या काही भरत्या केल्या जातात त्या पेसा कायद्याअंतर्गत केल्या जातात। या कायद्यानुसार जो आदिवासी स्थानिक उमेदवार आहे त्याला भरतीत प्राधान्य देण्यात यावं असं नमूद असताना आणि या पदभरतीमध्ये आदिवासी उमेदवारांना प्राधान्याने आरक्षण दिलं गेलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे असं असताना या जाहिरातीमध्ये आदिवासींसाठी 0 पदं दाखवून एक प्रकारे आदिवासींच्या आरक्षणावरती गदा टाकणारी ही जाहिरात आहे। म्हणून आदिवासी विकास विभागाने ही जाहिरात स्पष्ट करावी की हे पदभरती आरक्षणानुसार भरणार आहेत की आपल्या मनमर्जीपणाने भरणार आहेत हे आयुक्तांनी साहेबांनी स्पष्ट करावं आणि पारदर्शकपणे ही पदभरती करण्यात यावी। आदिवासी उमेदवारांना प्राधान्याने प्राधान्य देण्यात यावं अशा मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय आयुक्त, आदिवासी विकास भवन नाशिक यांना दिलेलं आहे। या पदभरतीमध्ये जर गडबड घोटाळा जर केला तर आम्ही आदिवासी संघटनांतर्फे या आदिवासी विकास भवनासमोर तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।